टाळ्या झाल्या पाहिजे. एफर्ट्स करतात. जबरदस्त फिल्डिंग. सेफ आहे. कारण की बाउंड्री लाईन आहे आणि जो बाउंड्री लाईनचा पट्टा आहे ना तो चुना थोडा आतमध्ये जास्त आलाय म्हणून अडवलाय बॉल. टेक्निकल सपोर्ट आहे आपल्याकडे तर तो यूजही केला पाहिजे आणि अगदी योग्य वेळेवर. जिग्नेशभाई पारिक यांनी सांगितले की आपण रिव्ह्यू पाहूया. आता विकेट जाण्याची दाट शक्यता. गेलाय विकेट. गॉन. कॉट अँड बॉल्ड. मॅकमिलन गोविंदला हा विकेट प्राप्त होतोय. दोन बॉल 3 धावा. 5 वाजून 33 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि 5 वाजून 32 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. याची दखल आपण घ्या. आज साहिलचा दिवस थोडा दिसला नाही. होत असं क्रिकेटमध्ये. जयेश शेजवाल मात्र त्याचा साथीदार आहे. त्याचा दिवस आहे आज म्हणून साहिल त्याला सपोर्ट करायला शेवटपर्यंत थांबेल आज. 3 रन 2 बॉल 1 विकेट म्हणजे 1-2-3 असा आकडा येतोय. सॅनियो. रबर बॉल असू दे टेनिस बॉल असू दे षटकारांची आतिषबाजी करणारा सिक्सर किंग आहे सॅनियो. बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. मॅकमिलनला माहिती आहे सॅनियोची खेळी. आता जून महिना जसा येईल मला वाटतं 1 तारखेपासून टुर्नामेंट देखील आहे मी उत्तनगावमध्ये. रबर बॉल. डॉट बॉलचा इशारा येतोय. डॉट बॉलने जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 3 बॉल 4 धावा. चांगला बॅटल. एक ज्याला बघून काही जण खेळाडू पुढे आल्यात असा मॅकमिलन आणि दुसरा यंगस्टर. एक्सपिरियन्स वर्सेस यंग टॅलेंट आणि सध्या मॅकमिलनचा एक्सपिरियन्स कमी आलाय. 4 बॉल 4 रन 1 विकेट. फिरकीचा जादूगर. सध्या फिरकीच्या माध्यमातून बॉल फिरवले जात आहेत. आता थोडासा बाहेर वाईड बॉल. थोडंसं पंचांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल की ज्या पद्धतीने मॅकमिलन विकेट सेटअप करण्याचा इरादा करतोय ना. ऑफ स्टंप लाईन थोडा आत थोडा बाहेर सेटअप करण्याचा इरादा आहे सॅनियोला. पुन्हा एकदा ती लेन. पुन्हा एकदा बाहेर. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 6 रन्स 4 बॉल. उत्तनकर देखील मॅचचा आनंद घेत असतील आणि दोघांमध्ये हा बॅटल रंगतोय आता. हो ब्लॉक हॉल डिलेव्हरी. या बॉलला फक्त दिशा दिली. चांगला फटका खेळला. ऑन साईडला ड्राईव्ह केला होता आणि स्क्वेअर लेगला हा फटका ड्राईव्हच्या माध्यमातून पाहतोय. 2 धावेने धावपळक 6 रन आणि त्यानंतर हे 2 8 रन 5 बॉल. 5 बॉल 8. आतापर्यंत मजेदार बॅटल. शेवटचा बॉल यावेळी फसवलंय. 3 फिल्डर पुढे येत आहेत. मॅकमिलन गोविंद त्या ठिकाणी आला होता आणि बरोबर विकेट सेटअप केला होता. सध्या 2 धावा 1 जीवनदान मी म्हणेन. ये क्या हुई. बरोबर नॉन स्ट्राईक यांच्या बॅटरवरती हा नेम साधला गेलाय. 2 धावा आणि 2 धावेने धावपळक 1 ओव्हर 10 रन. थोडं स्पीडअप करायचा गेम आणि पंच देखील या गोष्टीचा विचार करतील की कोणताही टाइमपास होणार नाही. एक मॅच अजून बाकी अंपायर म्हणून थोडा स्पीडअप करायला लावायचा गेम. माईकवरून देखील अनाऊन्समेंट होते. आयोजक देखील ही माहिती देतात की टाइमपास नो मीटिंग नो टाइमपास. 10 रन 1 ओव्हर. कमॉन डीजे.
स्पष्ट केलंय की समोरच्या गोलंदाजांनाही सांगितलंय स्लोवर वन बॉल जास्त टाका आणि त्या बॉलमध्ये यशस्वी राहाल. सुलतान आलाय बॉलिंग मार्क वरती. ए सुलतान कर दे चढाई, तो डायलॉग आपण ऐकलाय सुलतान पिक्चर मध्ये. बघूया सॅनियो सध्या कशी बॅटिंग करेन. नेल्सन फिगर आलाय आणि को इन्सिडंट आकडा आल्यावर बऱ्याच घटना घडताना पाहिल्यात. 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर 1 बॉल. नेल्सन फिगर आहे आणि नेल्सन फिगर वरती सध्या डॉट बॉल. 2 बॉल 11 धावा 5 ओव्हरचा मॅच. स्लोवर वन बाहेर निघणारा बॉल. अपील काय केलंय जबरदस्त, परंतु या बॉलला सध्या तरी डॉट बॉल घोषित केला जातोय. पराग काय अपील केली होती, कोणताही संपर्क नव्हता परंतु जबरदस्त अपील. 3 बॉल. यावेळी पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. सॅनियोच्या बॅट मधून येतोय सुमधीर हिट षटकार. फ्लिक ऑफ द रिस्ट असा हा षटकार पाहिला गेला. 17 धावा त्या धावफलकावरती. एक मारले आता समोर उडवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. बॅकफुटला गेला. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केला. बॉलला ओळखलं गेलं. स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रेट हिट चौकार. हे सॉन्ग आणि 2 पार्टनर इथे आहेत. सचिन जैन जिग्नेशभाई पारिक एवन जोडी आहे या परिसरातील आणि चांगलं कार्य करतायत. जिग्नेशभाई पारिक यांना आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य जनक, या स्पर्धेचे घटक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो ही स्पर्धा. स्लोवर वन बॉल होता. आडव्या बॅटने केलाय. मिड विकेटला अमय आगेश आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या नाही आहे. एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या जर पाहिली 23 धावा. या टीममध्ये पाहिलं तर रोहित आहे, मॅकमिलन गोविंद आहे, त्यानंतर अमय आगाशे आहेत, पराग आहे. म्हणजे एक चांगली साईट या संघाची आपण पाहतोय. SK11 आणि त्यांच्या अपोजिट वर्धमान 11 या 2 संघादरम्यान एक बिग फाईट मॅच. स्विच हिटचा फटका. स्विच पिकअप आउट ऑफ द पार्क. देखना दैदिप्यमान SSP प्रीमियर लीग क्लासिकल स्विच हिट सिक्सर. थँक्यू. क्लच प्लेयर आहे आणि बरोबर क्लच केलं. या बॉलला फेकून दिले स्विच हिटच्या माध्यमातून. पिकअप स्विच हिट क्लासिकल स्विच हिट सिक्सर. 29 धावा 2 बॉल. जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहिलं तर आरूपच्या बॅटमधून पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनफिल्डला खेळलंय. मॅकमिलन गोविंदच्या वरून खेळलेला
आणखीन एक वन बाउन्सने दिल मागे मोर वेलकम फोर चौकार. फलकावरती एक विकेट गेलाय. 2.3 बॉल म्हणजे आता 15 बॉल मध्ये 33 आल्यात. जबरदस्त बॅटिंग इनिंगला बिल्ड करतोय मिस्टर आरूप आणि आरूप आपलं असली रूप दाखवतोय या मॅच मध्ये. क्लच प्लेयर आहे अगोदरच सांगितलंय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मिड विकेटला शॉर्ट आर्म पूल अँड सक्सेसफुल. अनदर बाउंड्री वेलकम बाउंड्री चौकार. गाणं लावलंय समथिंग व्हेरी स्पेशल आणि स्पेशल बॅटिंग होते सध्या या मॅच मध्ये. वारा वाहत आहे आणि वाहत्या वाऱ्यामध्ये सध्या बोलबाला आहे आरूपचा. आरूप दाखवते आपला असली रूप. टीमची धावसंख्या 37. 4 बॉल. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा. यावेळी मात्र काय फटकेबाजी करतोय आरूप. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. 3 बॉल 3 वार 3 लगातार चौकार. समथिंग व्हेरी स्पेशल. पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळी अपील केली होती. एक धाव कंप्लीट. आता सिंगल वरती सॅटिस्फाईड आहेत आणि एका धावेने धावफलक जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 42 धावा. याला बोलतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट, पार्टनरशिपचं क्रिकेट आणि एक जबरदस्त परफेक्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 ओव्हर 42 धावा 1 विकेट. कोणताही टाइमपास न करता त्वरित बॉलरला आणायचं. बॉलिंग मार्कवरती ऐकूया एक सुंदर संगीत. आरोप 7 मध्ये 23 वरती खेळतोय. स्ट्राईक त्याच्याकडे आहे. सॅनियो 10 मध्ये 16 धावांवरती खेळतोय. सुरुवातीला केलेला स्ट्रगल आणि त्यानंतर केलेला कमबॅक. पार्टनरशिप बिल्ड होते दोघांमध्ये. एक जबरदस्त बॅटिंग लाईनअप दोन्ही बॅटरकडून आणि या खास करून संघाकडून. SK11 आणि ज्यांच्या अपोजिट वर्धमान 11. वर्धमान 11 बॅटिंग करतोय. SK11 गोलंदाजी करतोय. मिस टायमिंग फटका. अमय आगाशे आपल्या गतीनुसार बीट करतोय. कोटेन बॉलची संधी. हा जर कॅच झाला असताना तर आजच्या दिवसातला कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट राहिला असता. इतक्या वेगाने अमय आगाशे गेला की काय एफर्ट्स लावले. या एफर्ट्स करता टाळ्या झाल्या पाहिजे. कमिटमेंट अप्रतिम होती आणि अगदी जर पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट. ॲक्शन रिप्ले पहा डिका स्पोर्ट लाईव्ह वरती. ज्या पद्धतीने हा बॉल खेळला होता, हा प्रकार बॉल होता, हार्ड लेंड होती. हार्ड लेंडला पिक केला नाही. मिस की हुक शॉट आणि तो पाहिला तर अमय आगाशे किती दूर गेला. जवळजवळ आपल्या बॉलिंग स्टान्सवरून जर पाहिलं तर मिड विकेट जो 38 सर्कल आहे तिथपर्यंत पोचला. जवळजवळ 20 पावले तो पाठीमागे धावतच राहिला. गोलंदाजी टाकल्यानंतर असा बॉल कॅरी करणं, पाठीमागे जाणं सोपी गोष्ट नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि यावेळी पाहिलं तर चौकार. 4 धावा. गुड शॉट.
वेगाने पुढे येते 48 रन, 48 रन अब तक हो चुके। बढ़िया बल्लेबाजी आरूप के द्वारा, अच्छी खासी बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छे फॉर्म में है और फॉर्म कंटिन्यू रख रहे इस मैच में। जिस तरह से बल्लेबाजी कर रहे, लजीज शॉट लगाए, लाजवाब बैटिंग अब तक करते हुए मिस्टर आरूप। आरूप दिखाते हैं अपना असली रूप और इस मैच में बढ़िया बल्लेबाजी पेश करते हुए। अगली गेंद स्ट्रेट फटका आता हुआ और फील्डर है वहां पे, अच्छी कैच कैरी किए इस मर्तबा और एक विकेट जाता हुआ। कुल रन है 48, विकेट 2। मैदानाच्या आतमध्ये एका साईडला मॅकमिलन गोविंद, दुसऱ्या बाजूला संदीप माची, हे दोन आयकॉन प्लेयर आहेत या टीम मध्ये। संदीप माचीकडे पाहिलं ना तर पाठीमागून थोडा सिमिलर आहे, मॅकमिलन सारखा तो दिसतो। चांगली बॅटिंग केली आरूपने, दाखवले असले रूप, त्याच्या बॅटमधून धावा आल्या या मॅच मध्ये। जर पाहिलं ना तर 29 धावा 10 बॉल मध्ये टाळ्या झाल्या पाहिजे आरूप करता, जबरदस्त बॅटिंग। 48 धावा आतापर्यंत अमय आगाशे कमबॅक करून देतो आपल्या टीमला आणि त्याच्या ओव्हरमध्ये 6 रन आले 3 बॉलमध्ये 1 विकेट। संदीप माची यावेळी संदीप माची आला आणि पुन्हा एकदा काय गोलंदाजी, जे गोलंदाजी आहे ना अमय आगाशेकडे, तो टॅलेंट वेगळा आहे। हार्ड लेन, गुड लेन, त्यानंतर यॉर्कर लेंथ, कधी बॉल राईज करतो, कधी बॉल खाली राहतो आणि बॉलला चांगल्या पद्धतीने फिरवतो। लेग कटर बॉल खास करून ज्या पद्धतीने फिरवण्याची शैली आहे ना, एकाच टप्प्यावरती कधी आत, कधी बाहेर, कधी राईज तर कधी अनपेक्षित बाउन्सर पाहायला मिळतोय, ही खासियत आहे अमयची। पुन्हा एकदा पहा, बॉल ओळखूच शकला नाही बॅटर, जी लेंथ आहे आता फुलर लेनचा वापर केला, फुलर लेनचा वापर केल्यानंतर गुड लेनच्या अगदी थोडा पुढे बॉल ठेवला, तिथेही आतमध्ये वळणारा हाही लेग कटर होता, तितका टर्न झाला नाही, सीम ॲक्युरेट होता आणि सरळ बॉल येतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। आणखीन एक डॉट, संदीप माचीला खडे खडे नाचवलंय या 2 बॉलवरती सध्याच्या घडीला। 48 रन 5 बॉल, स्लोवर 1 होता, या बॉलला हुक केलंय, पाठीमागे फिल्डर आहे। लेझी एफर्ट्स क्रिकेटमध्ये एक एक कॅच महत्त्वाचा आहे आणि असे एफर्ट्स लावले तर मग गोलंदाजाने टाकलेले एफर्ट्स कधी कधी कमी पडतात, असंच म्हणावं लागेल। अमय आगाशेने काय कमबॅक केला, टाळ्या झाल्या पाहिजे अमय करता, या ओव्हर करता 2 मध्ये 6 दिल्या आणि मागील 4 मध्ये 1 विकेट घेऊन 1च रन खर्च केलाय, तोही झेल सुटलाय। टीमची धावसंख्या 49 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर। स्कोरर सांगतोय की बरोबर टायमिंग नुसार या आतापर्यंत 4 ओव्हर 19 मिनिटात समाप्त केलंय। जो आऊट झालेला टाइम आहे तो मायनस करून, म्हणजेच परफेक्ट आतापर्यंत गोलंदाजी राहिलंय। आता पहिला बॉल टाकायचा तुम्हाला 30 सेकंडच्या आत, पुढच्या 1 मिनिटाच्या आत टाकायचं आहे, म्हणजे बरोबर तुमच्याकडे 1 मिनिट शिल्लक आहे फिल्डिंगवाली टीम। आणि इथून आता पाहिलं जाईल 6 बॉल या स्लॉग ओव्हरमध्ये। पहिला बॉल ड्राईव्ह केला, या बॉलला ऑन साईडला खेळायचं होतं, मिड ऑफला खेळलंय, रोहित आहे त्या ठिकाणी आणि सध्या 1 रन कंप्लीट। एका धावेने 50 धावा कंप्लीट झाल्यात बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय वर्धमान 11। वर्धमान या संघाने आज चांगली कामगिरी केली, संदीप माचीची बॅट भुलले आणि या मॅचमध्ये ते प्रदर्शन दिसेल का। सध्या सॅनियो शांत बसलाय, खूप उशिराने स्ट्राईक आले, जवळजवळ 1 ओव्हर नॉन स्ट्राईकिंगलाच राहिला, 10 मध्ये 16 केल्यात, 50 झाल्यात, 5 बॉल शिल्लक आहेत सैनियोच्या माहिती करता।
आता हा बॉल प्रश्नचिन्ह निर्माण, व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव. आयुष आहे बॉलिंग मार्कवरती. एक्स्ट्रा धावेने धावफलक जर पाहिलं तर 51 धावा म्हणून सांगितलं की प्रश्नचिन्ह निर्माण झाला या बॉलवरती. जिग्नेशभाई पारीख यांना आपण पाहतोय, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, खऱ्या अर्थाने आयोजक आहेत आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. मागील 2 वर्षापासून चर्चा आहे की SSP 11ची स्पर्धा भरवायची आहे आणि तेही प्रीमियर लीगच्या माध्यमातून. वेगळे नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की जो बॅटर ओपनिंगला उतरतो त्याला गोलंदाजी करता येत नाही सुरुवातीला, म्हणूनच ओपनिंगला येणाऱ्या बॅटर करता हे नियम देखील आहेत. 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरले जात आहेत. याही गोष्टीचा विचार केला जातोय की असं नाही की टीममध्ये चांगले गोलंदाज आहेत तर त्यांना 2 ओव्हर देण्यात येईल, प्रत्येकाला 1च ओव्हर. मग तुमचा टॅलेंट तुम्ही दाखवा. 5 बॉलरचा वापर केला जातोय या स्पर्धेमध्ये. पॉवर प्ले देखील आहे, तो एकच आहे आणि तो पॉवर प्ले देखील आपण पाहिला आहे. आणखीन बरेचसे रूल्स आहेत या स्पर्धेमध्ये, त्याची चर्चा थोड्याच वेळात करू. 52 धावा मागील मॅचमध्ये चेस होताना नाकीनवा आल्या होत्या, खास करून SK 11 या संघाकडून त्या चेस केल्या होत्या. पुन्हा एकदा एक रीड केलंय, एक रणनीती आखली आहे आणि त्या रणनीतीनुसार सध्या तरी संदीप माचीला शांत बसवलंय. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने 53 धावा 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस. म्हणून रूल्स असायला हवं. मला वाटते डेट पोस्टपोन झाली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शन झालं. थोडंसं पाहिलं तर भरपूर विचार विनिमय केला, परंतु जिग्नेशभाई पारीख यांनी करून दाखवले. आजचा दिवस त्यांच्या नावावर आहे. आता यावेळी मोठा फटका खेळायचा आहे. अमय आगाशे पुढे सरसावला आणि पाहता पाहता कॅच घेण्याच्या नादामध्ये हा चेंडू डीपमध्ये निघून गेला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 3 धावेने धावफलक अब तक 56. आता पाहूया, काहीतरी गडबड आहे. रनआउटची संधी गमावलंय. क्या बात आहे. 4 धावा कंप्लीट झाल्याय. टाळ्या झाल्या पाहिजे या चौकाराकरता. धावून पळून पूर्ण केलेला आजच्या दिवसातला पहिला चौकार. हाही रेकॉर्ड ब्रेक होतोय. टाळ्या झाल्या पाहिजे या चौकाराकरता. बॅटिंगवाला संघ खुश आहे. माहिती आहे एक धाव किती इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल आहे आणि व्हॅल्युएबल ॲसेट बनायचं आहे तर प्रत्येक वेळी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. या 4 धावेने धावफलक 57च्या घरामध्ये. 4 बॉल, 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका सॅनियोच्या बॅटमधून येईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. अप्रतिम फटका, हाताला स्पर्श केलाय. हॅलो टाटा बाय बाय केलाय. इतक्या वेगाने बॉल गेलाय की ते चेंडू थांबवणं कठीण झालंय. चौकार. खाली बॉल होता आणि त्या बॉलला पिक केलंय. स्वीप करायचं होतं आणि स्लॉग स्वीप ज्या पद्धतीने फटका केला स्लॉग हिटच्या माध्यमातून, फ्लॅट गेला, वेगाने गेला, म्हणून कॅच कॅरी होऊ शकला नाही. 61 वरती 2 विकेट, 5 बॉल. आता या बॉलला ऑन दी अप खेळलंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट. मॅकमिलन गोविंद पुढे येतोय आणि आरामात 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलकावरती धावा लगावल्या. 63 धावा आणि या पंचांनी इशारा केला आहे की इथे दुष्काळात 13वा महिना म्हणजे 1 शॉट. 2 धावेंकरता धावल्यात परंतु 1 1 शॉट. त्यामध्येच टोटल पाहिलं तर 62 झाल्यात. 63 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. पहिल्या इनिंगचा विचार केला तर बॅटिंगमध्ये आपण ऑनस्क्रीन पहिल्या इनिंगची समरी पाहतोय. वर्धमान 11 आरूप 10 मध्ये 29 केला. त्यानंतर आनंद 0 वरती आऊट झाला, परंतु सॅनियोने जबरदस्त इनिंग बिल्ड केली. 14 मध्ये 26 केल्या आणि संदीपचा स्ट्रगल 5 मध्ये 2. चला लवकर बाहेर या आणि प्लीज फिल्डिंग लावून घ्यायचं. वर्धमान 11 न टाइमपास करता आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. श्वान आपण लगेच आपल्या खेळाडूंना घेऊन जा. तुम्ही देखील आयोजकांच्या माध्यमातूनच आहात. नेहमीच युनिटी कप असू दे किंवा इथे जिग्नेशभाई पारीख यांची स्पर्धा, श्वानने नेहमीच चांगला सपोर्ट केला आहे आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये पाहिलं तर चांगला खेळ राहिला आहे त्या संघाचा आणि प्रत्येक खेळाडूंना जिग्नेशभाई पारीख शाबासकी देत आहेत. असं नाही की एकाच टीमला, दोन्ही टीमचा विचार करतायत. येणारे खेळाडू SSP 11 प्रीमियर लीग खेळत आहेत म्हणजे आपलेच आहेत आणि आपल्या खेळाडूंना
नेहमीच चांगला पाठिंबा, चांगला प्लॅटफॉर्म मिळावा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे पहा, अगोदर समोरच्या संघाला, आता फिल्डिंगवाल्या संघालाही ही शाबासकी आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेच्या माध्यमातून हे दृश्य पाहतोय आपण. विकास स्पोर्ट लाईव्ह जिग्नेशभाई पारिक यांच्यावरती नक्कीच फोकस करेल. आपण लगेच फिल्डिंगला उतरले टीम. तर सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. कारण की पाहिलं तर 6:01 झाला आहे. एक इनिंगला जवळजवळ 25 मिनटं जात आहेत. जशी ही इनिंग पाहिली तर ॲक्युरेट 19 मिनटात पहिली 4 ओव्हर ज्या आहेत पहिल्या त्या समाप्त केल्या. पहिला असा संघ आहे मी म्हणेन की ज्याला पेनल्टी लागली नाही. 1-2 टीम होत्या त्यामध्ये या संघाचं कौतुक कर. म्हणून पेनल्टी लागली नाही तर सेकंड इनिंगमध्ये देखील लवकर बॅटिंगला पाठवा. 6:01 झाला आहे. 7, 7:30, 7:15चा टाईम आपण पाहतोय. म्हणून या अर्ध्या तासामध्ये ही इनिंग आणि येणारा मॅच जो आहे तो नॉकआउट, त्यामधला किती ओव्हरचा मॅच राहील याचीही चर्चा होईल. आणि तो मॅच कशा प्रकारचा असेल, कारण की सेमीफायनल म्हणजेच तो मॅच सेमीफायनलचा आजच क्लिअर करायचा आहे. पूल ए, पूल बी आणि उद्या सी अँड डी. असं नाही की सी अँड डी म्हणजे थर्ड क्लास आहे, ते पण त्याच ताकदीचे आहेत. फक्त ABCD ग्रुप केला आपण. नाही तर काहीकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येत आहेत की सी ग्रुप म्हणजे खालच्या लेवलचा, डी ग्रुप त्याच्या खालचा. असं नाही. AB पहिला दिवस खेळतोय, CD दुसरा दिवस खेळतोय. म्हणून उद्या SSP11 आपण पाहणार आहोत. मला वाटतं पहिलाच मॅच सी ग्रुपमधून. आणि उद्याला ठीक विनंती आहे प्रत्येक खेळाडूला की 9, 9:15ला आपण ग्राउंडवरती या. 9:30ला रिपोर्टिंग करा. मला वाटते 9:30ला टॉस होईल. 9:30 पावणे 10 9:30ला पहिला बॉल फेकला जाईल असं आयोजकांनी सांगितलंय. बघूया तसं झालं तर आणखीन SSP11 जी स्पर्धा आहे SSP प्रीमियर लीग त्याला आणखीन 4 छान लागतील. कारण की आज 7 मॅच, उद्या 8 मॅच आहेत. फायनलचा मॅच आयोजकांची इच्छा आहे जिग्नेशभाई पारिक यांची की 4 तरी ओव्हरचा कमीत कमी व्हावा उद्या. आता हा मॅच जो पाहतोय आपण हाय स्कोरिंग मॅच आहे. आणि इथे संध्याकाळी धावा चेस करणं थोडं डिफिकल्ट देखील पाहिले आपण. परंतु अशक्य अशा गोष्टी शक्य करणं म्हणजे क्रिकेट. चला मॅच ऑन करूया. आणि जे आतमध्ये आहेत छोटी मुलं आणि इतर प्रेक्षक त्यांना विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेरून मॅचचा आनंद घ्या. कोणीही आतमध्ये येऊ नका प्लीज. जे बसलेत तिथे खेळाडू त्यांना विनंती आहे की आपण थोडं पडद्याच्या मागे जा. पिवळा पडदा आहे त्याच्या मागे जा किंवा आमच्या स्टेजवर या मॅच बघायला. पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती मिस्टर सॅनियो. पाहिलं होतं रबर बॉलची स्पर्धा आणि तिथे काय खेळ दाखवला होता. लेट्स प्ले. येणारे बॉल 30 मध्ये पाहिजे. 63 धावा. आणि जर पाहिलं तर रिक्वायर रन रेट 12.60. हो लेट्स प्ले अंपायर पंच अधिकृत इशारा करतायत. लेट्स प्लेचा 3 अंपायर प्रशांत केदार सर, युवराज दांडेकर सर आणि उल्हास मांजरेकर सर अंपायरिंग करत असताना पहिलाच बॉल डॉट बॉलचा इशारा. रोहित मागील मॅचचा हिरो
ज्यांनी केल्या होत्या 24 धावा. धूमधडाका आतिषबाजी पाहिली होती, तो स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. पहिला बॉल येतोय निर्धाव. दुसरा बॉल तिखट मारा, शरीरभेदी चेंडू, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करायचा होता. आता एक रन कंप्लीट लेग बाईटच्या माध्यमातून. ही एक धाव. अकाउंट ओपन आहे. धावा कशा येऊ द्या क्रिकेटमध्ये त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मौल्यवान आहे, व्हॅल्युएबल आहे. एक रन 2 बॉल. भरपूर ठिकाणी आपण क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या यंदाच्या हंगामामध्ये आणि फार गरमीमध्ये टुर्नामेंट होत नाही आहे सध्या. ही पहिली स्पर्धा आहे जी मे महिन्यामध्ये डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय. फुलटॉस बॉल. यावेळी परागने या बॉलला मिस केलंय आणि अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला बिमर दिला जाणार नाही पराग. बॉल कुठे डीप होतोय, तुम्ही कुठे खेळतायत आणि त्यानंतर कमरेपेक्षा वरती आहे की खालती आहे या गोष्टीचा विचार केला जातो. बॅट टप बॉल होता, 6 मारायसारखा बॉल होता, डॉट झालाय. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने पहिल्या गॅपमध्ये 1 बाउन्सने चेंडू फरार. येईल चौकार. 4 धावा. येत आहेत परफेक्ट. यावेळी मात्र हा चौकार येतोय. 4 धाव्यांची खून. टीमची धावसंख्या 5. 4 बॉल 5 धावा. टेनिस क्रिकेट थांबायचं नाव घेत नाही आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, स्क्वेअर कट, बॅकफुट पंच. आणखीन एक कलात्मतेचा, बुद्धिमतेचा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. चौकार. 4 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर 9 धावा. ऍक्शन रिप्ले पहा. फटका डीप इन द क्रीज गेला, बॅकफुटला जाऊन स्लॅश केला, कव्हर पॉइंटला खेळला आणि इनटू द गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चौकारा करता निघून गेलाय. ही खासियत आहे परागची. अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे आणि या मैदानावरती सराव देखील करतोय. आता इनफिल्डला खेळलाय. काय फटकेबाजी होते. पराग छाग हे गुरु. आणखीन एक चौकार परागच्या बॅटमधून येतोय. 4 धावेने धावपळक पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आहेत 13 धावा. जो रन रेट आहे ना रिक्वायर, तो अगदी मेंटेन केलाय. येणारे बॉल 24 मध्ये पाहिजे आहेत 50 धावा. म्हणून सांगितले की तुमच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मग मॅकमिलन, गोविन, अमय आगाशे प्रत्येक मॅचमध्ये ते बॅटिंग करतील असं नाही. तुम्ही स्टार्ट केला तर येणाऱ्या बॅटरवरती दबाव कमी असेल. 24 बॉल 50 ची गरज. याला बोलतात योग्य दिशा, स्पष्ट नीती आणि सध्या पराग घडवतोय खरी प्रगती. क्विक अँड फास्ट. बरोबर 5 मिनिटात ओव्हर झालंय. या अगोदरची इनिंग 19 मिनिटात समाप्त झालंय. याही इनिंगमध्ये तो विचार करतोय आपण, कारण की आमचा स्कोरर माहिती देतोय की पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 6 वाजून 3 मिनिटांनी. अक्रॉस द लाईन रोहित स्ट्रगल करतोय. स्ट्रगल मध्ये सध्या बॉल फेकी खराब. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. सॅनियो त्या ठिकाणी पाहतोय. लेग बाईटची हे एक धाव. एका धावेने धावपळक 14 धावा. 13 वरती फेरा आला होता. श्वानपूरकर याला आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाज, अष्टपैलू नेतृत्व त्याचं पाहतोय. या टीमचा आयकॉन प्लेयर देखील आहे आणि या खेळाडूमध्ये ते पोटेन्शियल, ते कॅलेबर आहे. चला लगेच बॉलिंग मार्क वरती येते शॉन. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. चला फिल्डिंग लावून घ्या. नो डाऊट तुमच्याकरता प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक विकेट इम्पॉर्टंट आहे. आयोजकांकरता टाइम इम्पॉर्टंट आहे. आणि सचिनजी जैन डायरेक्ट निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतात की कोणताही आर्ग्युमेंट करू नका, डायरेक्ट फेअर क्रिकेट करा. 14 रन 1 बॉल. कारण की एखादा डिसिजन मॅचचा टर्निंग पॉइंट ठरत नाही. स्विच हिट उलट दिशेने 1. एका हाताने सध्या बॉलला स्टॉप केलंय मी म्हणेन. वेल ट्राय. चौकार गेला नाही परंतु चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय. श्वान पहा हे सांगतोय की वेल डन. चेतनजी जैन
वर्धमान टीमचे ओनर यांना पाहिलं आणि त्यांच्याच हाताला स्पर्श केलाय. इन ॲक्शन मध्ये उद्या सचिन जैन देखील दिसतील का ते सांगतायत. मी आयोजक आहेत, सपोर्टरच्या भूमिकेमध्ये आहे, आयोजकांना सपोर्ट करतायत म्हणजेच आयोजक. यावेळी मात्र एक धाव येते. सातत्याने पाहिलं तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा 3 बॉल. इक्वेशन आणि सिच्युएशनकडे लक्ष दिलं ना तर पाहिजे आहेत 21 बॉलमध्ये 48. 48 रन नीड्स टू विन इन 21 बॉल. टफ मॅच, हाय व्होल्टेज मॅच आणि मला वाटते शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार हा सामना पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा खालीच राहिलाय. खाली राहिलेला बॉल वरती नजर नाही. नजर हटी दुर्घटना घटी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. डॉट बॉल. 4 बॉल 15 धावा. अप्रतिम गोलंदाजी शॉन पुरकर यांच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय खालीच राहतोय बॉल. विकेट मातीचा आहे. मातीच्या विकेटवरती एक ॲडव्हान्टेज गोलंदाजाला असतो नेहमी आणि तो ॲडव्हान्टेज सध्या राहिलाय शॉनच्या माध्यमातून. शॉन बनेगा डॉन ही टॅगलाईन होऊ शकते. बघूया. सध्या टाइमपास होतोय आणि या ओव्हरमध्ये खास टाइमपास झालाय. अगोदरची ओव्हर 4.5 मिनिटात समाप्त झाली. 5च्या जवळ मला वाटते क्रॅम्प आलाय इंजर्ड. म्हणून सांगितलंय की क्रिकेट खेळत असताना गरमीमध्ये क्रॅम्प जास्त काय येतात. पाणी कमी पितो आणि जे तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार पाहिजे ना ते घेत नाही. म्हणूनच तिथे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा खातिरदारी करा त्या खेळाडूची. ज्याला माहिती असेल त्यांनी क्रॅम्प्स फार डेंजरस आहे. आडव्या बॅटने फटका तर अप्रतिम आहे आणि इथे मात्र चेंडू फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन थेट SSP प्रीमियर लीग सिक्सर. एकवीस धावा 5 बॉल. जबरदस्त बॅटिंग करत असताना कंट्रोल मध्ये नव्हता. हा कंट्रोल पुलचा फटका जीव धोक्यात होता. फिल्डर आला. फिल्डर पाहतच राहिला. पाहतच राहावा असा हा षटकार पाहिला. 6 धावा आल्यात. 21 रन आतापर्यंत. आतापर्यंत अप्रतिम दिवस राहिलाय. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन पाहिलं. लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने खेळायचं होतं आणि त्याच दिशेने हा बॉल निघून गेलाय. सध्या 1 धाव. एका धावेने धावफलक पाहिलं तर 22 धावा. येणारे बॉल 18 मध्ये पाहिजेत. 41 धावा. 41 रन नीड्स टू विन इन 18 बॉल्स. 18 गेंदों में 41 चाहिए. 18 बॉल 41 ची गरज. यस डीजे. टोटल धावा झाल्यात आतापर्यंत 22. 18 बॉल 41 ची गरज. बॅट पाहिजे का? बॅट पाहिजे बॅटरला. क्विक अँड फास्ट. कोर कमिटी मेंबर बॅट घेऊन जा. 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 41 धावा. एक चित्त थरारक आणि रोमहर्षक मॅच पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. थोडं घाई करा प्लीज. अक्रॉस दी लाईन. हुकचा फटका खेळायचा होता. पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला बॉल गेलाय. मिस्की हुक
लेग बाईकच्या माध्यमातून संपर्क झाला नाही आणि तेच पाहिलं गेलं. अंपायरिंग अव्वल दर्जाची राहिले प्रशांत केदार सर, युवराज दांडेकर सर आणि उल्हास मांजरेकर. तिन्ही पंचांमध्ये कर लागलाय. केदारचा र पाहिला, दांडेकरचा कर पाहिला, मांजरेकर, तिन्ही अंपायर. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय. ऑन द राईज पटका खेळायचा होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय आणि एकच धाव येते लॉंगॉनला. फिल्डर आहे. बॉल अडवल्यानंतर सिंगलने धावपळक 24-16 मध्ये पाहिजेत. 39. अप्रतिम फटका आडव्या बॅटने फेकून दिले. आणखीन एक पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. रोहित नाव आहे आणि प्रत्येक बॉलला अप्रतिम करतोय हिट. सिक्सर. वेगाने पुढे येते टीमची धावसंख्या 30 धावा. पुन्हा एकदा रोहितच्या बॅट मधून बघता काय राग करतोय. नाव रोहित आणि बरोबर हिटमॅन पद्धतीने, जरी लेफ्टी असला ना तरी या टीमचा तो हिटमॅन आहे. सुरुवातीला पाहिलं रोहितनी तर भरपूर चेंडू फेस केले आणि तिथे पहिल्या 5 बॉलमध्ये एकही रन नव्हता. त्याच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये षटकार येत आहेत. धावपळक जर पाहिलं तर येणारे बॉल 14 दुने 27, 14 दुने 28 असतात, इथे 27 पाहिजे आहेत. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती 2च्या आसपास रन हव्यात. 36चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये. एकही विकेट नाही. 36ची पार्टनरशिप रोहित आणि पराग या दोघांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3 बॉल 3 वार, 3 उत्तुंग दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क षटकार. जब तक रोहित है इस ग्राउंड पे, क्या बढ़िया बल्लेबाजी कर रही है अब तक. और रोहित के बैट से चौथा छक्का, सिक्सर. कैसे कहूं रोहित, काय बॅटिंग करतोय रोहित. टाळ्या झाल्या पाहिजे रोहित करता. पहिल्या 5 बॉल मध्ये डॉट बॉल, एकही रन नव्हतं आणि आता सलग 4 षटकार ठोकलेत. याला बोलतात क्रिकेट. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 पाहिजे. टोटल या मॅच मध्ये त्यांनी 5 षटकार ठोकलेत. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 12 मध्ये 31 केलेत. मागील मॅच पुन्हा असाच आठवलाय. 12 मध्ये 15 पाहिजे होता. मॅच फसला होता आणि मॅकमिलन गोविंदने मॅच काढला होता. म्हणूनच आताही मॅच फसू शकतो आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी काही घडेल. पूल ए मधून जर पाहिलं तर 2 मॅच आरामात जिंकलाय. स्टार बॉईज चमकलाय. आता स्टार बॉईजच्या अपोजिट कोण खेळायला येईल या मॅचमध्ये तो रिझल्ट आहे. SK11 जिंकला तर मात्र 2 मॅच तो जिंकेल आणि SK11चा तिकीट बुक होईल. किंवा वर्धमान 11ने कमबॅक केला तोही संघ या मॅचमध्ये आपलं अधिराज्य उमटवू शकतो. या स्पर्धेमध्ये रेस लागले
आणि बनायचं तर लंबी रेस का घोडा बनावा लागेल. तो घोडा सध्या रोहित दिसतोय, काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. आणि परागने देखील चांगली सुरुवात केली आहे, कारण की रोहितने 4 षटकार ठोकले, परागने 3 चौकार सलगचे ठोकले. 12 मध्ये 15ची गरज, 48 धावा. पहिली हाफ सेंचुरी पार्टनरशिपच्या माध्यमातून देखील होऊ शकते. रेकॉर्ड झाले की एकामागून एक होत असतात. या मॅचमध्ये 2 रेकॉर्डच्या जवळ आहे, एकतर 50ची पार्टनरशिप, आणि जर रोहितने आणखीन 2 षटकार ठोकले तर त्याच्या नावावर 6 षटकारांचा इतिहास होईल. असे अनेक सारे रेकॉर्ड्स पाहिलेत टेनिस क्रिकेटमध्ये. पराग स्ट्राईक एंडला आहे, बॉलिंग मार्कवरती आलाय मिस्टर संदीप माची, आयकॉन प्लेयर या टीमचा. आणि आज आयकॉनिक बॉलिंग टाकावी लागेल. पराग स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 12-15, मॅच संपलेला नाही आहे, मॅच बनू शकतो. स्विचिटचा फटका फसलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता. आता गेलाय विकेट, कहाणी में आलाय ट्विस्ट, मॅच मध्ये झालाय कमबॅक. 11 बॉल मध्ये पाहिजे 15, 11 गेंद और 15 रन चाहिए. येणारे बॉल आहेत 11 मध्ये पाहिजे आहेत 15. नो टीम मीटिंग, नो टाइम पास. जबरदस्त परागने देखील या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आला. इनिंग छोटी होती, काम मोठं केलंय. पराग करता टाळ्या झाल्या पाहिजे, 14 रन त्यांनी केलेत. स्टार्ट योग्य दिली, आणि स्टार्ट दिल्यानंतर थोडासा ॲडव्हान्टेज राहतो बॅटरला. तो परागच्या बॅटमधून धावा पाहिल्या. येणारे बॉल आहेत आता 11 मध्ये पाहिजे आहेत 15 धावा. प्राईड ऑफ उत्तन मैदानाच्या आतमध्ये आलाय. उत्तनचा आयकॉन प्लेयर, ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेयर, ISPL रिटर्न मॅकमिलन गोविंद, मागील मॅचचा हिरो पाहिला होता. संदीप स्ट्राईकला, मॅकमिलन पहिला बॉल डॉट केलाय मॅकमिलननी. म्हणजेच या 2 बॉलवरती संदीप माचीने मचाएंगे दाखवलंय, आणि सध्या तरी अप्रतिम गोलंदाजी होते. 10 बॉल 10 मध्ये पाहिजेत 15 धावा. मॅकमिलन गोविंदने आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. स्क्वेअर लेगला जाणारा बॉल मिड विकेटला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरेल. यस, नो अँड वेट, गुड थ्रो. बरोबर ॲक्युरेट नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली, आणि इथे 1च धाव. येणारे बॉल आहेत 9 मध्ये पाहिजेत 14. आठवते मागील मॅच असाच झाला होता, आणि याही मॅचमध्ये तेच पाहतोय आपण की 12-15ला आकडा आल्यानंतर कहाणी बदलते, गणित बिघडतात, आणि गणित सुधारताना देखील पाहिलंय. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. वर्धमान 11 मॅचमध्ये बनून राहिला आहे, आणि SK 11 देखील चांगली कामगिरी करतोय. छोट्या मुली देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचाही करूया हार्दिक स्वागत. वेलकम चिल्ड्रन्स, ऑल चिल्ड्रन्स, तुमचंही कौतुक. आता अक्रॉस दी लाईन, आडव्या बॅटने काय डाय लगावली असती का या बॉलवरती? सध्या नाही. 1 रन कंप्लीट. एका धावेने 50 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे बॉल आहे 8 मध्ये पाहिजेत 13. जो मॅच हवाय तो मॅच झालाय, मॅच बनवलाय संदीप माचीने, आणि पुन्हा एकदा दाखवले की अजून आम्ही मॅच मध्ये आहोत. मॅकमिलन गोविंद स्ट्राईक एंडला आहे. मस्ट विन रन तो बनवेल का? नाव मॅकमिलन गोविंद. यॉर्कर लेन, वाईड यॉर्कर, टाळ्या झाल्या पाहिजे याही बॉल करता. अप्रतिम बॉल. समोर मॅकमिलन आहे, तर मीही संदीप माची आहे, मीही आयकॉन प्लेयर आहे, आणि काय गोलंदाजी राहिले. येणारे बॉल 7 मध्ये पाहिजे 13. 13-7, 7-13. जसा 7 या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गोलंदाज देत असताना. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. यॉर्कर लेनचाच मारा सातत्याने. फिल्डर शोधतोय बॉलला, ढूंढो रे साजना, हेच म्हणावं लागेल. 1 रन आले. येणारे बॉल 6 मध्ये पाहिजेत 12. एकदा संदीप माची करता टाळ्या झाल्या पाहिजे. 12-15चा मॅच होता, तिथे रन आले 3, आणि या मॅच मध्ये
गेम चेंजर ओव्हर त्यांनी टाकलंय. 6 बॉल हे पाहू शकता, 6 मध्ये 3 डॉट 3 रन 1 विकेट 3चा इकॉनॉमी ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. येणारे 6 बॉल 6 मध्ये पाहिजे आहेत 12. घेऊया एक डीजे ब्रेक, लवकर बिल्डिंग सेट करा. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. 12 म्हणजे वारा कोणाचा असेल, कोणाला आहे थारा आणि कोणाचा दिसेल वारा. पाहिजेत 12. 6 बॉल 12ची गरज. प्रेक्षकांची गर्दी चहू बाजूने, एंटरटेनमेंट फुल जारी आहे. कारण की ही स्पर्धा आहे जिग्नेशभाई पारीख यांची, ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी. ही स्पर्धा आहे SSP जिग्नेशभाई पारीख यांच्यासाठी. त्यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य आयोजन, दिव्य आयोजन, नेटका आयोजन, साफसूत्र आयोजन. जे पाहिजे आहे ते मिळतंय या मॅचमध्ये. येणारे बॉल 6 मध्ये पाहिजे आहेत 12 धावा. अटीतटीचा मॅच, चित्त थरारक मॅच. बॉलर रेडी आहे. मॅकमिलन गोविंद करता ही लूज डिलेव्हरी होती, खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा. राहुल आलाय. खऱ्या अर्थाने हा बॉल मिस झाला नाही तर आणखीन घटना घडल्या असत्या. लेंथ लाईन वरती कंट्रोल करावं लागेल. संदीप माचीने जी ओव्हर टाकले त्या अनुषंगाने या मॅच मध्ये पलटवार करायचा आहे ना, तर लेंथ लाईन वरती कंट्रोल पाहिजे. 6-11चा मॅच. मॅकमिलन गोविंदचा पॅटर्न फटका, बॉलिंग स्वीप, घुटना टेक, सिक्सर देख, मॅचची हवा काढणारा षटकार. खरोखर अगोदर मॅकमिलन टप्पाने देखील सांगितलं की असा फटका फक्त आणि फक्त मॅकमिलन गोविंदच खेळू शकतो. ऑफ स्टंप लाईन, बॉल खराब नव्हता, फटका तितका चांगला सजवला. पॅटर्न फटका मिस्टर 360 डिग्री मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आलाय. 5 पाहिजे आहेत. बॉल शिल्लक आहेत टोटल 5. बॉल हरवलाय, मला वाटतं जुना बॉल हवाय. चला आलाय बॉल, अंपायरकडे बॉल आहे, अंपायरकडे बॉल आहे बघा. दुसरा द्या. नवीन पाहिजे का? 5 बॉल 5ची गरज. कमबॅक करावा लागेल मिस्टर राहुलला. एक षटकार आला म्हणून मॅच गेला असं नाही आहे. जर एक डॉट बॉल आला, मॅकमिलनचा विकेट आला, तरीही मॅच बनेल आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. कमबॅक तुम्हाला करावा लागेल परिस्थितीनुसार, काळानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार, मॅचनुसार आणि अगदी खेळाडूनुसार चेंजेस करावे लागतील. चेंजेस करायचे आहेत या मॅचमध्ये. परंतु मॅकमिलन गोविंद आहे आणि त्याचं काम आहे मॅच विन करणं. याला बोलतात मॅकमिलन गोविंद. टायगर अभी भी जिंदा आहे आणि पुन्हा एकदा तो जुना मॅकमिलन आठवला. 2 वेळा मॅच फिनिश केला. एक टाइम त्याने गाजवला, तो पुन्हा एकदा टायगर रोर करतोय या मॅच मध्ये. मॅकमिलन गोविंदने काय जबरदस्त बॅटिंग केली. चला टॉस करूया आपण. सिंपल आहे. थँक्यू डीजे. दिनेशभाई पारीख साहेबांच्या शुभ असते. आणि कुठलाच रूल नाही आहे बॅटिंग बॉलिंग वाला. नॉन पॉवर प्ले मॅच राहील. बॅटिंग बॉलिंग वाला कुठलाही सध्या या मॅच मध्ये, या मॅच मध्ये फक्त 3 ओव्हर मॅच आहे म्हणून. म्हणून तुम्ही बिंदास जे रेग्युलर क्रिकेट अनेक टुर्नामेंटमध्ये खेळता तोच खेळ आता होईल या मॅचमध्ये. चला आपण टॉस करूया. कॅप्टन लवकर या. कॅप्टन SK11 SK